मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या YouTube चॅनलमध्ये मी अमर भोसले आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि काही घटना खरोखर आपल्याला अचंबित करीत असतात, की अरे असं कसं झालं? किंवा जी गोष्ट करायला खूप मेहनत लागणार होती ती कधी-कधी अगदी सहज होऊन जाते आणि त्याच्यामुळे अ, आश्चर्य तर निश्चित होतं. पण हे असं घडलं कसं? असा प्रश्न सुद्धा आपल्याला पडतो. एक घटना मी आज मी तुम्हाला सांगणार आहे ती अशीच आहे. ही घटना आहे साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेमधली ही घटना आहे आणि साधारणतः अगदी रोजच्या रोज जी क्रिया आपण करत असतो म्हणजे साधारणतः दुकानामध्ये जाणं आणि काही वस्तूंची खरेदी करणं. समजा तुम्हाला ब्रेड खरेदी करायचा आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे, ती काही बातमी नाही, ती काही वेगळं त्याला वैशिष्ट्य असं नाही. आपण जातो, पैसे देतो, ब्रेड घेतो आणि घरी येतो. हेच साऊथ आफ्रिकामध्ये एका 5 वर्षाच्या मुलीला तिच्या आईनी ब्रेड आणायला सांगितला आणि अल्बानी नावाची तिथली एक ब्रेडची कंपनी आहे. त्या कंपनीचा ब्रेड घेऊन ती मुलगी अतिशय आनंदाने, अतिशय उत्साहात अशी ती येत होती आणि पाऊस झाल्यामुळे चिखल होता. त्या चिखलातून अतिशय आनंदात बागडत ज्याला आपण म्हणतो, उड्या मारत, बागडत, आनंदाने तो ब्रेड घेऊन ती त्या घरी आपल्या येत होती आणि ती येत असताना तिच्या चेहऱ्यावरचा तो निखळ आनंद, तिला झालेला मनापासून तिच्या मनामध्ये जे एक उत्साहाचं वातावरण जे होतं ते सगळं प्रतीत होत होतं तिच्या चेहऱ्यावर. या सगळ्या गोष्टी अतिशय छान तिला ते पाहताना दिसत होत्या आणि तिचा जो काका होता, तो एक व्यावसायिक फोटोग्राफर होता आणि तोही योगायोगानं त्यावेळेस तिथे होता आणि त्यांनी ते दृश्य टिपलं. अर्थात तो व्यावसायिक फोटोग्राफर असल्यामुळं इतकं छान दृश्य त्याच्या नजरेतून त्याला जे वाटलं ते त्यांनी ते टिपलं आणि आता आजकाल फोटो काढले की ते सोशल मीडियावर जातात आणि मग ते व्हायरल होतात. या बाबतीमध्येही तसंच झालं. तर ह्या मुलीच्या बाबतीमध्ये तो फोटो व्हायरल झाला. अर्थात तिच्या काकांनीच तो केला कारण अतिशय छान तो फोटो आहे. तुम्ही सुद्धा तो फोटो स्क्रीनवर पाहू शकता. तर अतिशय निखळ, निरागस असं प्रसन्न असं ते हास्य आणि साधारणतः म्हणतो एक हास्य जग जिंकू शकतं. तेच घडलंय नेमकं या ठिकाणी आणि त्या फोटो तो व्हायरल झाला. तो लोकांना इतका आवडला, इतका आवडला. अर्थात अल्बानी हा ब्रेड प्रसिद्ध आहेच. त्याचे ग्राहक सुद्धा खूप आहेत. तर ह्या सर्व लोकांनी ज्यांनी तो फोटो पाहिला, त्यांनी कंपनीला कडे मागणी केली, की या मुलीचा फोटो त्या पावाबरोबर आला पाहिजे. बघा आता कमाल आहे की नाही? म्हणजे साधारणपणे फोटो आवडणं, त्याचं लाईक करणं, त्याच्यावर कॉमेंट लिहिणं इथपर्यंत सगळीकडेच होतं. जगभर हे सर्वत्र चालू आहे. आणि पण ह्यामध्ये असं घडलं, की लोकांनी आग्रह धरला, की साधारणतः एक पब्लिक डिमांड असं आपण म्हणतो, तशी ती झाली आणि लोकांनी कंपनीकडे आग्रह धरला, की ही मुलगी त्या तुमच्या ब्रेडसोबत पाहिजे आणि कंपनीने सुद्धा अर्थातच ही लोकांची जी काही मागणी आहे ती मान्य केली आणि मग त्यांच्या सर्व होर्डिंग्जवर त्यांच्या जिथं-जिथं ते जाहिरात करत होते तिथं-तिथं त्यांचे जे ट्रक्स होते ज्याच्यामधून तो माल पाठवला जायचा तिथे अशा सर्व जागी त्या मुलीसोबत त्या ब्रेडचा फोटो हा साऊथ आफ्रिकामध्ये सर्वत्र प्रकाशित झाला आणि ती एक सेलिब्रिटी बनली. दुसरी गोष्ट त्या ब्रेडची ती ब्रँड अँबॅसेडर सुद्धा झाली आणि तिला त्या पोस्टरवर किंवा त्या बॅनरवर किंवा त्या होर्डिंग्जवर पाहणं हे अतिशय सुखावं होतं. कारण तो फोटोच मुळी अतिशय चांगला असा आलेला होता. घटना कशा घडतात बघा आणि आज ती ब्रँड ब्रेड गर्ल झालेली आहे. ब्रँड अँबॅसेडर आहे त्या अल्बानीची आणि अतिशय सहज घडलेली घटना आणि त्यातून आजचं युग जे आहे ते बघा विपणनाचं युग आहे, मार्केटिंगचं युग आहे आणि मार्केटिंगच्या युगामध्ये कस्टमर हा राजा असतो आणि त्यामुळे कंपनीला सुद्धा हे अतिशय समोरूनच त्यांना जे काही लोकांची मागणी आली आणि त्यांनी ती लगेच मान्य करून अर्थात ती मान्य करण्यासारखीच होती. अतिशय कुणालाही ती एक सुखावणारी घटना, एक सुखावणारा फोटो असा होता आणि पाहिल्यावर प्रत्येकाला तो आनंद होईल असाच तो होता. त्यामुळं कंपनीने पटकन ती स्वीकारून त्याच्यावर कार्यवाही केली आणि आज सर्वत्र दक्षिण आफ्रिकेमध्ये अल्बानी ब्रेड बरोबर त्या मुलीचं छायाचित्र आपणास पाहायला मिळतं आणि ती आता एक सेलिब्रिटी झालेली आहे, ब्रँड अँबॅसेडर झालेली आहे. त्यामुळे ही जी काही घटना आहे, ही बरंच काही सांगून जाते. कारण मार्केटिंग करण्यासाठी कंपन्या इतका प्रयत्न करत असतात. कारण त्यांना काही पण ग्राहकांशी संपर्क साधायचा असतो, त्यांच्याशी जोडलं जायचं असतं.
पण इथं मात्र ग्राहकांनीच तिला कंपनीशी ती जोडली गेली पाहिजे, तो फोटो तिचा जोडला गेला पाहिजे, हा आग्रह धरला. हे जरा वेगळंच उदाहरण आहे, पण ते सत्य आहे आणि त्यामुळे मला हे तुम्हाला सांगावं वाटलं. त्यामुळे मी हे तुम्हाला सांगितलं. अर्थात तुम्हालाही प्रश्न पडला असेल, त्या मुलीचं नाव काय? पडलाय ना प्रश्न? तर त्या मुलीचं नाव जे आहे ते लेखू कुखानी असं त्या मुलीचं नाव आहे. आणि आता मात्र ती सर्वत्र त्या ब्रेडवर दिसते आहे. तुम्ही स्क्रीनवर सुद्धा हा फोटो पाहू शकता आणि तुम्हाला सुद्धा कळेल की खरंच निरागस, निर्लोभ असं ते तिचं हास्य खरंच आनंद देऊन जातं पाहणाऱ्याला, प्रत्येकाला. तुम्हालाही तोच अनुभव येईल अशी मला खात्री आहे. आज या ठिकाणी मी थांबतो. आपण माझे व्हिडिओ पाहतात त्यामुळे मी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद देतो. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन विषयासहित. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.